नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 ते 40,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल. एकूण या ठिकाणी 304 पदांची वॅकन्सी आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10/8/2024 या ठिकाणी आहे. अधिक माहितीच्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिककरता तुमची काय लागेल, वयमर्यादा काय लागेल, सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आपण आलेलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणोरे यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे, असिस्टंट प्रोफेसर बीटेक कोर्सेस या पदासाठी निघालेले आहेत. त्यामध्ये केमिकल इंजिनिअरिंगसाठी 10 वॅकन्सीज आहेत. पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगसाठी 6 वॅकन्सी आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 10 वॅकन्सी आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 13 वॅकन्सीज आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम इंजिनिअरिंगसाठी 23 वॅकन्सी आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 10 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. मुलाखतीची दिनांक तुमचा या ठिकाणी 5/8/2024 या ठिकाणी आहे. शैक्षणिककरता जे आहे, या पदासाठी तुमचं ME झालेलं असेल, MTech झालेलं असेल, MSc झालेलं असेल, फर्स्ट क्लास तुम्ही उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. फ्रेशर्स कॅन्डिडेटला या ठिकाणी 40,000 रुपये वेतन दिलं जाणार आहे. आणि ज्यांना एक्सपिरियन्स असेल त्यांना या ठिकाणी 10,000 रुपये एक्स्ट्रा ॲडिशनल पेमेंट या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीसाठी 5 वॅकन्सीज आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 9 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. 6/8/2024ला मुलाखत तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे. शैक्षणिककरता जे आहे, या 2 पदांसाठी तुमची ME झालेली असेल, MTech झालेलं असेल, MSc झालेलं असेल, फर्स्ट क्लास तुम्ही उत्तीर्ण असाल. या ठिकाणी तुम्हाला फ्रेशर्स कॅन्डिडेटसाठी 40,000 रुपये आणि एक्सपिरियन्सवाल्यांसाठी 10,000 रुपये एक्स्ट्रा पेमेंट जे आहे दिलं जाईल. त्यानंतर इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीसाठी MBAसाठी या ठिकाणी 6/8/2024ला मुलाखत जी आहे तुमची घेतली जाईल. शैक्षणिककरता जे आहे, या ठिकाणी बॅचलर्स डिग्री तुमच्याकडे असेल कुठल्याही डिसिप्लिनने, आणि मास्टर डिग्री इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असेल, किंवा PGDM झालेलं असेल, CA झालेलं असेल, ICWA झालेलं असेल, MCOM झालेलं असेल, फर्स्ट क्लास तुम्ही उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीसाठी MCAसाठी 1 वॅकन्सी ठिकाणी आहे. 6/8/2024ला मुलाखत तुमची घेतली जाईल. BE तुमचं झालेलं असेल, BTech झालेलं असेल, BS झालेलं असेल, सोबत ME झालेलं असेल, किंवा MTech झालेलं असेल, किंवा MS झालेलं असेल, किंवा इंटिग्रेटेड MTech झालेलं असेल रिलेव्हंट ब्रँचमध्ये, फर्स्ट क्लास तुम्ही उत्तीर्ण असाल, किंवा BE BTech झालेलं असेल, MCA झालेलं असेल, फर्स्ट क्लास तुम्ही उत्तीर्ण असाल, किंवा ग्रॅज्युएशन ऑफ 3 इयर्स ड्युरेशन विथ मॅथमॅटिक्स सह तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 40,000 रुपये फ्रेशर्ससाठी आणि 10,000 रुपये एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी असणार आहेत. त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश विषयासाठी वॅकन्सीज आहेत. 7/8/2024ला मुलाखत तुमची या ठिकाणी घेतली जाईल. MSc तुमचं झालेलं असेल, किंवा MA तुमचं झालेलं असेल, किंवा MPhil झालेलं असेल, फर्स्ट क्लास तुम्ही उत्तीर्ण असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. सेम वेतन प्रणाली या ठिकाणी देखील आहे. त्यानंतर लेक्चरर डिप्लोमा कोर्सेससाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहेत. त्यामध्ये केमिकल इंजिनिअरिंगसाठी 4 वॅकन्सी आहे. पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगसाठी 1 वॅकन्सी आहे. अप्लाइड मेकॅनिक्ससाठी 2 वॅकन्सी आहे. प्लास्टिक आणि पॉलिमर इंजिनिअरिंगसाठी 1 वॅकन्सी आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 2 वॅकन्सी आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनसाठी 1 वॅकन्सी आहे. इन्स्ट्रुमेंट इंजिनिअरिंगसाठी 3 वॅकन्सी आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगसाठी 5 वॅकन्सीज या ठिकाणी एकूण आहेत. त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 2 वॅकन्सीज आहेत. यामध्ये या ठिकाणी खालील 2 पदांसाठी 6/8/2024ला मुलाखत घेतली जाईल, आणि इतर पदांसाठी 5/8/2024ला मुलाखत जी आहे घेतली जाणार आहे. शैक्षणिककरता जे आहे, तुमचं BE झालेलं असेल, BTech झालेलं असेल, फर्स्ट क्लास तुम्ही उत्तीर्ण असाल, किंवा समतुल्य शैक्षणिककरता तुमची असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 30,000 रुपये पर मंथ सॅलरी तुम्हाला फ्रेशर्स जरी असाल तरी देखील या ठिकाणी दिली जाणार आहे. त्यानंतर पुढील वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि इंग्रजी विषयासाठी या ठिकाणी 7/8/2024ला मुलाखत तुमची घेतली जाणार आहे. MSc तुमचं झालेलं असेल, MA झालेलं असेल, MPhil झालेलं असेल, फर्स्ट क्लास तुम्ही उत्तीर्ण असाल. फ्रेशरसाठी 30,000 रुपये आणि एक्स्ट्रा 10,000 रुपये तुम्हाला एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी असणार आहेत. त्यानंतर सिनियर इंजिनियर सिव्हिलसाठी 1 वॅकन्सी आहे.
BE BTech डिग्री तुमच्याकडे असेल, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 20 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स असेल तर 40,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी या ठिकाणी 6 वॅकन्सीज आहे. नॉन टीचिंग पोस्ट या ठिकाणी या सगळ्या आहेत. शैक्षणिक अर्थ जे आहे BE BTech डिग्री तुमच्याकडे असेल, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 5 वर्षापर्यंतचा अनुभव असेल तर 28,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी एक वॅकन्सी आहे. BE BTech डिग्री तुमच्याकडे असेल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये 5 वर्षाचा अनुभव असेल तर 28,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. सिव्हिल सुपरवायझर 6 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. 8/8/2024 या पदांसाठी तुमची मुलाखत जी आहे घेतली जाणार आहे. डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं असेल किंवा ITI विथ NCVT बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कोर्स झालेला असेल किंवा मेंटेनन्स विथ 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी तुम्हाला 18,000 रुपये वेतन जे आहे दिलं जाईल. त्यानंतर इलेक्ट्रिकल सुपरवायझरसाठी एक वॅकन्सी आहे. डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं असेल किंवा ITI विथ NCTVT तुमचं झालेलं असेल, 2 वर्षाचा अनुभव असेल तर 18,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर गार्डन सुपरिटेंडंट या पदासाठी 2 वॅकन्सीज निघालेल्या आहेत. BSc हॉर्टिकल्चर झालेलं असेल, 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर 18,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. ड्राफ्ट्समॅन या पदासाठी एक वॅकन्सी आहे. ITI झालेलं असेल ड्राफ्ट्समॅनमध्ये किंवा MCVC बिल्डिंग मेंटेनन्स आणि एक्सपर्ट लेवल स्किल तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 10 वर्षापर्यंतचा साईट एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. 18,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर ड्राफ्ट्समॅन ट्रेनिंगसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे. MCVC बिल्डिंग मेंटेनन्स कोर्स तुमचा झालेला असेल, 1.5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 10,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर सॉफ्टवेअर ICTC इंजिनिअरसाठी 4 वॅकन्सीज आहे. BE तुमचं झालेलं असेल, BTech झालेलं असेल, MCA झालेलं असेल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 28,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर स्पोर्ट डायरेक्टरसाठी एक वॅकन्सी आहे. PhD इन फिजिकल एज्युकेशनमध्ये झालेलं असेल, 5 वर्षाचा अनुभव असेल तर 30,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. स्पोर्ट इन्स्ट्रक्टर किंवा कोच या पदासाठी 2 वॅकन्सी आहे. मास्टर डिग्री असेल फिजिकल एज्युकेशनमध्ये, MPEd झालेलं असेल, फर्स्ट क्लास 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर 22,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल. मेडिकल ऑफिसर वर्किंग टाईम 8 तास असेल, 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. BAMS झालेलं असेल किंवा BHMS झालेलं असेल, 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 30,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. नर्स या पदासाठी 3 वॅकन्सीज आहे. NM तुमचं झालेलं असेल, GNM झालेलं असेल किंवा BSc नर्सिंग झालेलं असेल, 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर 15,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर वर्कशॉप इन्स्ट्रक्टर या पदामध्ये या ठिकाणी वेल्डर, कार्पेंटर, शीट मेटल टर्नर, फिटर, फोरमॅन या पदासाठी 6 वॅकन्सीज कोण्या ठिकाणी आहेत. ITI तुमचं झालेलं असेल, NCTVT कोर्स तुमचं झालेलं असेल, ITI 2 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 15,000 रुपये वेतन जे आहे तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. लायब्ररी असिस्टंट या पदासाठी 6 वॅकन्सीज आहे. MLab सायन्स झालेलं असेल, लायब्ररी सायन्स तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. टायपिंगचा स्पीड तुमचा 40 शब्द प्रति मिनिट, इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे. 15,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर लायब्ररी ट्रेनिंग या पदासाठी 5 वॅकन्सी आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल कुठल्याही डिसिप्लिनने आणि लायब्ररीशिप मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल किंवा BLab सायन्स झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 15,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. लायब्ररी अटेंडंट या पदासाठी 4 वॅकन्सीज निघालेले आहेत. HSC तुमचं झालेलं असेल म्हणजेच 12वी उत्तीर्ण असाल आणि लायब्ररी कोर्स तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 5 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. 15,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर ड्रायव्हर या पदासाठी 5 वॅकन्सीज आहे. 10वी पास तुम्ही असाल आणि लाईट मोटर व्हेकल किंवा हेवी मोटर व्हेकल किंवा ट्रान्सपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल, 5 वर्षाचा अनुभव असेल तर 15,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. अकाउंटंट या पदासाठी 9 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. 9/8/2024 मुलाखत तुमची या पदांसाठी घेतली जाईल. MCOM झालेलं असेल, फर्स्ट क्लास तुम्ही उत्तीर्ण असाल, 2 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल, बुक कीपिंग किंवा अकाउंटिंग आणि कन्व्हर्संट विथ अकाउंटिंग सॉफ्टवेअर आणि टायपिंगमध्ये, इंग्रजी आणि मराठी टायपिंगचा 30 आणि 40 शब्द प्रति मिनिट स्पीड तुमच्या या ठिकाणी या ठिकाणी असणं आवश्यक आहे. टॅली आणि GST संदर्भातील नॉलेज तुम्हाला असेल तर 18,000 रुपये वेतन या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल. त्यानंतर हॉस्टेल क्लर्क या पदासाठी 4 वॅकन्सीज आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल कुठल्याही डिसिप्लिनने, इंग्रजी टायपिंगचा स्पीड 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठीचा 30 शब्द प्रति मिनिट तुमचं झालेलं असेल. MSCIT तुमचं झालेलं असेल, कॉम्प्युटर
समतुल्य कोर्स झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 15,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. हॉस्टेल वॉर्डन मेल या पदासाठी 2 वॅकन्सीज आहेत. 9/8/2024 मुलाखत तुमची या पदांसाठी घेतली जाईल. ग्रॅज्युएट तुम्ही असाल, कुठल्याही डिसिप्लिनने MSW झालेलं असेल किंवा BEd तुमचं झालेलं असेल किंवा MAd झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 15,000 रुपये पर मंथ सॅलरी तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल. त्यानंतर लायब्ररी असिस्टंट या पदासाठी 23 वॅकन्सीज आहेत. डिप्लोमा इन इंजिनिअरिंग झालेलं असेल किंवा BSc झालेलं असेल किंवा ITI झालेलं असेल, NCTVT सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल किंवा MCVC 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 15,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी 24 वॅकन्सीज आहेत. 10/8/2024 मुलाखत तुमची या ठिकाणी होणार आहे. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, कुठल्याही डिसिप्लिनने इंग्रजी टायपिंगचा स्पीड 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टायपिंगचा स्पीड तुमचा 30 शब्द प्रति मिनिट असेल. MSc कोर्स तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 15,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. क्लर्क कम टायपिस्ट या पदासाठी 57 वॅकन्सीज कोणत्या ठिकाणी आहेत. ग्रॅज्युएशन तुमचं कुठल्याही डिसिप्लिनने झालेलं असेल. इंग्रजी टायपिंगचा स्पीड 40 शब्द प्रति मिनिट, मराठी टायपिंगचा स्पीड 30 शब्द प्रति मिनिट असेल. सोबत MSc कोर्स तुमचं झालेलं असेल तर 15,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे. रजिस्ट्रेशन फी जी आहे या ठिकाणी 1,000 रुपये टीचिंग पोस्टसाठी या ठिकाणी असणार आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी या ठिकाणी 500 रुपये या ठिकाणी असणार आहे आणि नॉन टीचिंग पोस्टसाठी ओपनसाठी 500 रुपये आणि रिझर्व कॅटेगरीसाठी 250 रुपये या ठिकाणी असणार आहे. निवड जी आहे सर्व पदांसाठी तुमची मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. मुलाखतीच्या व्यवस्थितपणे डेट्स आणि शैक्षणिक अर्थ आणि इतर माहिती बघण्यासाठी आपण जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी मुलाखतीसाठी जा. जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर जाहिरात एक वेळ नक्कीच वाचा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.